श्लोक 11. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य युज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकाः. अर्थ, यज्ञ करणे माझे कर्तव्यच आहे अशा निश्चयाने फलेच्छारहित शास्त्रविहित केला जाणारा यज्ञ तो सात्विक होय असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण. जो यज्ञ करणे आवश्यक आहे त्याला यष्टव्य असे म्हणतात. फलभोगाची इच्छा न धरता शास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे जो केला जातो व यज्ञ करणे हे आपले कर्तव्यच आहे असे मानून समाधानी वृत्तीने जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ होय. यामध्ये स्वार्थ, फलभोगाची इच्छा नाही, दंभ देखावा नाही, आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची इच्छा नाही, क्रोध अहंकार नाही. हा असा यज्ञ सात्विक आहे. यज्ञ म्हणजे होम हवन, यज्ञ म्हणजे दान देणे, यज्ञ म्हणजेच स्वधर्माचे पालन. या सर्व अर्थाला धरूनच वरील अटींची ग्राह्यता यात समाविष्ट केलेली आहे. यज्ञाचा आणखी एक व्यापक अर्थ आहे, तो म्हणजे सृष्टीत साम्य स्थापन करणे. आपण सृष्टीचा येथील विविध गोष्टींचा सातत्याने वापर करतो, त्यामुळे तिचे संतुलन बिघडते, तोल ढळतो. तो आपल्या कर्मांनी पुन्हा प्रस्थापित करणे म्हणजे यज्ञ करणे. यज्ञाने देवता प्रसन्न व्हावी अशी दृष्टी आहे. देवाला दिल्याखेरीज आपण भोग भोगू नयेत. आपण इंधन, कागद, घरे बांधणे इत्यादीसाठी जंगले तोडून हजारो मैलांची जमीन सपाट केली आहे. त्यामुळेच सृष्टीचा तोल ढळला, पावसाचे प्रमाण कमी झाले, ऋतुचक्र बदलू लागले. म्हणून पुन्हा झाडे लावणे, जंगले राखणे हा सुद्धा एक यज्ञच आहे. समतेत, समतोलात, शांतीत ब्रह्मसाक्षात्कार होतो. जीवन जगत असताना तोल सांभाळणे म्हणजे यज्ञ करणे. यज्ञावाचून केलेली कर्मे बंधनकारक होतात, कारण ती समतेचा, समतोलाचा, शांतीचा ब्रह्म संस्पर्श घडवीत नाही. आज अतिभोगाने विविध प्रकारची प्रदूषणे निर्माण झाली आहेत. यामध्ये वायू प्रदूषण, जल, ध्वनी प्रदूषण इत्यादींचा समावेश आहे. यांचा तोल पुन्हा निर्माण करायला हवा. वेदांत म्हणजे ब्रह्म व कर्म परस्पर विरुद्ध आहेत, कारण जीवनकर्माने ब्रह्माची शांती ढळते, एकता भंग पावते. ती पुन्हा स्थापित करणे म्हणजेच सात्विक यज्ञ आहे. स्वधर्म हा श्रेष्ठतम यज्ञ आहे. मात्र स्वधर्माचरण करताना ते शास्त्र विधीला धरूनच हवे. क्षत्रियांनी युद्ध करायलाच हवे, पण युद्धात वापरावयाची शस्त्रे व अस्त्रे निसर्गाचा नैसर्गिक तोल ढळणार नाही अशीच हवीत. पूर्वीच्या काळी असणारी अस्त्रे युद्ध करणाऱ्या योद्ध्याला ती सोडण्याचे व ती परत घेण्याची विद्या अवगत होती. म्हणजेच संहाराबरोबर उपसंहार सुद्धा होत होता. पण आज मात्र अणुबाण, अग्निबाण अशी अनेक अस्त्रे फक्त संहारच करतात आणि आपल्याला हिरोशिमावरचा केलेला बॉम्ब हल्ला सर्वांनाच ठाऊक आहे. म्हणजेच युद्ध हा क्षत्रियांचा स्वधर्म असला तरी त्याने नैसर्गिक तोल ढळणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे शास्त्रविधीचे पालन करायलाच हवे. स्वधर्माचरणात समत्वाची दृष्टी आवश्यक आहे. यासाठी शेती केल्यानंतर जमिनीचा जो कस कमी होतो किंवा नदीचे पाणी आपल्या वापराने किंवा आपल्या चुकीच्या वापराने दूषित होते, यंत्रे, कारखाने यांच्यामुळे होणारे वायू प्रदूषण, पशुपक्ष्यांची शिकार व झाडे तोडल्याने जंगलाचा होणारा नाश या सर्वांवर वेळीच उपाययोजना केली पाहिजे आणि ढळलेला तोल सावरला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाने म्हणजे शिक्षक, चित्रकला, व्यापारी किंवा इतर कोणत्याही व्यवसाय करणाऱ्याने त्या व्यवसायाचे उत्कृष्ट ज्ञान प्राप्त करून घ्यावे. घरामध्ये सुंदर चवदार भोजन करून भागणार नाही, तर त्यासोबत आरोग्य संवर्धनाची जाणसुद्धा असायला हवी. अशा रीतीने प्रत्येकाने आपल्या स्वधर्माचे आचरण शास्त्रविधीला धरून केले तर तो सात्विक यज्ञच होतो. यामध्ये निष्कामता, प्रसन्नता आणि शास्त्रविधीस अनुसरून या अटी भगवंताने इथे सांगितलेल्या आहेत. इथे अजून एक मुद्दा नमूद करते की आत्ता कोरोनाच्या काळात अनेक देशांनी संचारबंदी केली होती. त्यावेळी वाहनांचा अतिरिक्त वापर टळलेला होता. आकाशात विमाने उडत नव्हती
आणि यावेळेला पक्ष्यांना सुद्धा सुरक्षित वाटत होते. आणि आपल्याला माहिती आहे की जे काय ओझोन वगैरे आपल्या पृथ्वीच्या ह्याच्यावरचं प्रमाण कमी झालं होतं, किंवा आपलं प्राणवायूचं कमी झालं होतं प्रमाण, सगळीकडे हवेचं प्रदूषण होतं आणि त्याचं सगळ्याचं संतुलन झालेलं ह्या 4-5 महिन्याच्या काळात लोकांनी अनुभवलं. आणि अतिरिक्त वापर जर इथून पुढे सुद्धा आपण टाळला तर हे प्रदूषणाचं हे जे प्रमाण आहे ते नक्की कमी होईल आणि पृथ्वी परत सुजलाम सुफलाम होईल. आणि भगवंतांनी समतोल सांगण्यासाठी जो सात्विक यज्ञ सांगितला आहे तो आपोआपच आपल्या सर्वांच्या हातून होईल. इथे आपण थांबू. श्लोक 12. अभिसंधाय तु फलं दंभार्थमपि चैव इज्जते भरतश्रेष्ठ तयज्ञं विद्धि राजसम. अर्थ, राजस वृत्तीच्या व्यक्ती जो यज्ञ करतात तो फलप्राप्तीच्या हट्टाने व दांभिकपणाने लोकांना दाखविण्यासाठी असतो आणि त्यालाच राजस यज्ञ असे भगवंत म्हणत आहेत. विवरण. राजस स्वभावात अहम हा सर्व चिंतनाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे ते लोक जो यज्ञ करतात तो स्वतःच्या फायद्यासाठी, मोठेपणा मिरवण्यासाठी असतो. अशा यज्ञाचे फल माझ्या उपभोगासाठीच मिळाले पाहिजे म्हणून भोगेच्छा मनात ठेवून किंवा दंभाने तो यज्ञ आपले ऐश्वर्य लोकांना दाखविण्यासाठी केला जातो. यामध्ये कर्तव्याची किंवा स्वधर्माची इतरांना काही देण्याची इच्छा नसते आणि त्यामुळेच अशा प्रकारचा यज्ञ करताना त्याचे चित्त शांत नसते. मनात खर्चाचा विचार असतो, होणाऱ्या फायद्याचे चिंतन सुरू असते, मन उद्विग्न असते. मानापमानामुळे मन क्रोधाने व्याप्त होते. तसेच अपमान झाला असेल तर अपमानकर्त्याच्या नाशाची भावना मनात ठेवून सतत त्याचाच विचार करून त्यामुळे असा केलेला आणि त्याचा बदला घेण्यासाठी जे यज्ञ केले जातात तर ते राजस आहेत. आणि त्यामुळे असा राजस यज्ञ कर्त्याला तो दुःखदायकच होतो. आपल्याला महाभारतातली 2 उदाहरणं माहिती आहेत की द्रुपद राजाने यज्ञ केला होता. तो केवळ द्रोणाचार्यांचा वध करणारा पुत्र त्यांना पाहिजे होता म्हणून, आणि त्याप्रमाणे त्यांनी तो यज्ञ करून तसा पुत्र मिळवला आणि आपला सूड घेण्यासाठी द्रुपदाच्या त्या मुलाने द्रोणाचार्यांचा युद्धात वधसुद्धा केला हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर जन्मेजय राजाने केलेला सर्पयज्ञ हा सुद्धा राजसच होता. कारण त्यांनी सुद्धा या सर्पकुलात ज्यांनी तक्षकांनी त्याच्या वडिलांना मारलं होतं आणि त्याच्यावर सूड घेण्यासाठी हा यज्ञ केला होता. तसेच विविध राजांनी केलेले अश्वमेध यज्ञ हे सुद्धा राजसच यज्ञ आहेत. कारण यात स्वतःचे साम्राज्य वाढविणे, इतरांवर सत्ता गाजविणे व स्वतःचे सामर्थ्य प्रगट करणे हाच हेतू असतो. तसेच यज्ञ करताना त्यांचे मनात कर्तव्य, निष्कामता, ब्रह्माचे ज्ञान याचा विचार नसतो. जसा त्यांचा हेतू असतो तसा त्याचा परिणाम होतो. एखादा माणूस वनसंवर्धनाचा संकल्प सोडतो, त्याचा खूप गाजावाजा करतो, धूमधडाक्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम पण केला जातो, पण त्यानंतर त्या गोष्टीकडे ते पाहतसुद्धा नाहीत. लावलेली झाडे जगली का मेली याबाबत त्यांना कोणतेच कर्तव्य उरत नाही. फक्त वृत्तपत्रात, टी व्हीवर याची जाहिरात होते, मोठे मोठे बॅनर्स लावले जातात आणि सर्वत्र भरपूर मोठी जाहिरात करून तात्पुरता मोठेपणा मिळवतात, प्रसिद्धी पण मिळते आणि त्याचसाठी हे लोक अशी कामे केल्याचा देखावा करतात. त्यांचा यज्ञ त्यागाचा देखावा उभा करून भोग घेण्यासाठीच असतो. शिवाय त्यांचे सारे प्रयत्न विशिष्ट फलाचा आग्रह धरणारे असतात. त्यांची समता ढोंगी असते. त्यांचे अंतरात जिव्हाळा, प्रेम याचा स्पर्शही नसतो. तसेच ते शास्त्रविधीला पण मानत नाहीत. असा हा राजस यज्ञ समाजाचे किंवा कोणाचेच उपयोगाचा नसतो असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबू. श्लोक 13. विधिहीनमसृष्टान्नं मंत्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. अर्थ, विधिशून्य अन्नदान न करता, मंत्रहीन, दक्षिणाशून्य तसेच श्रद्धाविरहित असा
केला जाणारा यज्ञ तामस आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: कोणत्याही यज्ञात तो कसा करायचा याची एक पद्धत किंवा शास्त्र आहे. यज्ञात मुख्य म्हणजे दान देणे महत्त्वाचे अंग आहे. तसेच त्यातील विशिष्ट विधी विशिष्ट मंत्र म्हणून करावे लागतात. या सर्व गोष्टी श्रद्धायुक्त अंतःकरणाने सुद्धा कराव्या लागतात. यापैकी कोणतीच गोष्ट तामस वृत्तीचे लोक करत नाहीत. ज्ञानदेवानी स्वधर्म तोची बापा नित्य यज्ञ जाणपा म्हणजे स्वधर्म हाच यज्ञ आहे असे सांगितले आहे. पण हे तामसी लोक स्वतःची नित्यकर्मे अगर कर्तव्ये कशी तरीच करतात, म्हणजे स्वधर्म पालन त्यांचे हातून होत नाही. कोणतेही काम करायची एक पद्धत असते, त्याचा क्रम ठरलेला असतो, त्याला वेळेची मर्यादा असते, त्यात नीटनेटकेपणा व्यवस्थितपणा अपेक्षित असतो. पण हे लोक कोणतेच काम नीटपणाने करीत नाहीत. त्यांच्या कोणत्याच कामाला शिस्त किंवा वेळेचे बंधन असत नाहीत. म्हणजेच यांची कर्मे विधिहीन असतात. आपण प्रपंच करताना तो नेटका करावा व तो करीत असताना परमार्थसुद्धा साधावा अशी शिकवण संत आपल्याला देतात. पण हे लोक प्रपंचसुद्धा धड करत नाहीत. मिळालेले धन उत्तम व्यवहार करून मिळालेले असायला हवे, पण त्यांचे तसे नसते. शिवाय ते धन खर्च करताना ते कोणताच विचार करीत नाहीत. ते व्यसनात किंवा इतर अनावश्यक गोष्टीत पैसा उधळून टाकतात. मग ते अन्नदान किंवा इतर दक्षिणा वगैरे कोठून देणार? आपले पोट कसे बसे भरले की त्यांना कृतकृत्य वाटते. अशांना कौटुंबिक जबाबदारीसुद्धा नीट पेलत नाही. ते सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून इतरांना मदत कुठून करणार? मुळातच तामस वृत्तीचे लोक हे आळशी असतात. त्यामुळे त्यांचेजवळ सेवाभावाचा सुद्धा अभाव असतो. त्यांची दृष्टी स्वतः पलीकडे कधीच जात नाही. तसेच त्यांनी कोणत्याच गोष्टीवर श्रद्धा ठेवलेली नसते. कोणतेही काम त्यांना नकोच असते. एखादे काम करावेच लागले तर ते नाईलाजाने कसे बसे कसे तरी ते उरकून टाकायचे. त्यावेळी त्यांचे मनात असे येते की कुठल्या पापाचे मला हे फळ मिळत आहे आणि किंवा कुठलं पाप माझ्या आडवं आलं आहे म्हणून असे हे अशा प्रकारचे कष्ट किंवा कामं मला करावी लागत आहेत. आणि याच भावनेने ते काम केले असल्यामुळे त्यांचे काम व्यवस्थितपणे होतच नाही. खरे तर श्रम म्हणजे प्रेमाचे मूर्त स्वरूप आहे. स्वधर्माचरण करताना विश्वप्रेमाचा हा मंत्र मनात असायला हवा. पण तामस लोकांचा स्वधर्माचरणाचा हा यज्ञ विधिशून्य, अन्नदानविरहित, मंत्रहीन व दक्षिणाशुद्ध आणि श्रद्धाशून्य असाच असतो असे भगवंत इथे सांगत आहेत. आणि यानंतर भगवान त्रिविध तपसुद्धा सांगणार आहेत. ते पुढील श्लोकातून आपण पाहूया. इथे आपण थांबू. श्लोक 14. देवद्विजगुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. अर्थ: देव, ज्ञानोपासक, गुरुजन, विद्वान यांचे पूजन, सुचिरभूतपणा म्हणजे पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य व अहिंसा यास कायिक तप असे म्हणतात असे भगवंत सांगत आहे. विवरण: सात्विक व्यक्ती त्रिविध तपाचे आचरण करते. यामध्ये शारीरिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 तपांचा समावेश असतो. अशा तपाने आपले व्यक्तिमत्व शुद्ध व तेजस्वी होते. तप म्हणजे तापणे. जाणीवपूर्वक एखादा गुण प्रदीर्घ काल आचरून तो आपला स्वभाव बनवणे हे तप होय. तपाचा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम म्हणजे व्रत. सर्वसाधारणपणे चातुर्मासात अशी व्रते आचरतात. याचे शास्त्रीय कारण असे आहे की 90 दिवसात शरीरातील सर्व पेशी बदलतात, पण त्या जुन्याप्रमाणेच असतात. त्यातील बदल आपल्याला जाणवत नाहीत. म्हणून अधिक काळ म्हणजे 12 वर्षे एखादी गोष्ट सातत्याने केली तर ती आपल्या शरीरात मुरते. म्हणून कोणत्या एका गुणाचे आचरण जाणीवपूर्वक 12 वर्षे सातत्याने केले तर तो आपला स्वभाव बनतो. जसे गोड बोलणे, दुसऱ्याचे उपयोगी पडणे इत्यादी गोष्टी. अशा रीतीने स्वभाव बनला म्हणजे एक तप पूर्ण झाले. याप्रमाणे कायिक, वाचिक व मानसिक अशी 3 प्रकारची तपे आहेत. वरील श्लोकात कायिक म्हणजे शारीरिक तप सांगितलेले आहे. कायिक तपाला शिष्टाचार असे सुद्धा म्हणता येईल.
देव म्हणजे मोठी अधिकारी व्यक्ती, जसे शिक्षक, आईवडील, न्यायाधीश यांचे समोर उभे राहणे, त्यांना वंदन करणे, वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करणे, ही सुद्धा देवपूजाच होऊ शकते. याशिवाय आपण नेहमी जी देवांची पूजा करतो ती नियमितपणे करणे, राष्ट्र, राष्ट्रीयता, राष्ट्रपुरुष यांचे सतत स्मरण ठेवणे, तसेच ज्ञानोपासक, विद्वान, गुरुजन, निस्वार्थी समाजसेवक यांना आदरपूर्वक वंदन करणे, त्यांचा सत्कार करणे. आपल्याकडे कुमारिका, बटू, मेहूण अशांना भोजनास बोलवण्याची पद्धत आहे. त्यांना फूल देणे, दक्षिणा देणे हे सुद्धा देवपूजनात येते. नमस्कार करण्याने माणसाचा अहंकार कमी होतो आणि आपल्याला माहिती आहे की वारकरी लोक एकमेकाला लहान मोठा म्हणजे वयाने लहान किंवा मोठा असा भेद करत नाहीत आणि हा सर्व भेद विसरून ते नमस्कार करतात. हे सर्व शारीरिक तप आहे. याशिवाय पावित्र्य, ब्रह्मचर्य, अहिंसा, आर्जव म्हणजे सरळपणा या गोष्टीसुद्धा शारीर तपातच येतात. पावित्र्य, शौच म्हणजे शरीराची स्वच्छता. माणसाने सुरेख, सुंदर व स्वच्छ असावे. आपण छान प्रसन्न दिसावे, परंतु यात नटवेपणा नको. नखरा म्हणजे जो खरा नाही तो नखरा. कारण समर्थ म्हणतात, वस्त्रे शृंगारे शरीर, चातुर्य शृंगारे अंतर, दोहोमध्ये कोण थोरो बरे पहा. कारण अंतर शृंगारणे म्हणजे मन पवित्र, शुद्ध, चांगले असणे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. मग आपले मन सुंदर असले तर आपल्या वागण्या बोलण्यात ही सुंदरता आपोआपच दिसते आणि याप्रमाणे माणूस खरोखर सुंदर होतो. अहिंसा, विनाकारण कोणाला दुखवू नये. कित्येक वेळा आपले शारीरिक सामर्थ्य परपीडक होते आणि असे असणे योग्य नाही. कोणाची शारीरिक हिंसा करू नये आणि अनाठाई आपले सामर्थ्यसुद्धा दाखवू नये. पावित्र्य व ब्रह्मचर्य यांना कायिक तपात फार मोठे महत्त्व आहे. विवाहपूर्व ब्रह्मचर्याचे पालन आणि विवाहोत्तर पती पत्नीची निष्ठा हे कायिक तपात मोलाचे आहे. कोणत्याही कारणाने वारंवार आपला सहचर बदलणे ही उच्चभ्रू समाजात एक नवी परंपरा रूढ होऊ पाहत आहे. मात्र यात भौतिक सुखवाद व माणसाचे अधःपतन एकमेकाचे हातात घालून येतात. कारण अशा संबंधातून कित्येक वेळा एड्ससारखे जे रोग उद्भवतात ते माणसाच्या आयुष्याचा अकाली नाश करताना आपल्याला पाहायला मिळते. यासाठी प्रत्येकाने ब्रह्मचर्याचे उचित पालन करावे असे भगवंत सांगतो आहे आणि अशा प्रकारे सात्विक वृत्तीचा माणूस शारीरिक तप म्हणजे कायिक तप करतो असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 15. या श्लोकात भगवंत वाचिक किंवा वाङ्मयीन तप म्हणजे काय ते सांगतात आणि ते सात्विक वृत्तीचा माणूस कशा प्रकारे आचरण करतो त्याचेही इथे निवेदन करीत आहेत. श्लोक पाहूया. श्लोक 15. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितञ्चेत् स्वाध्यायाभ्यसनैश्चैव वाङ्मयं तप उच्यते. अर्थ, उद्वेग येणार नाही असे बोलणे म्हणजे दुसऱ्याला आपल्या बोलण्याने त्रास होणार नाही अशा प्रकारचे बोलणे, जे सत्य, प्रिय व हितकारक सुद्धा आहे त्यालाच बोलणे म्हणावे किंवा तेच बोलणे सुद्धा असते असे भगवंत सांगतायत. त्याचप्रमाणे वेदांचा व इतर शास्त्रांचा अभ्यास करणे याला वाङ्मयीन तप असे म्हणतात. विवरण. वाक म्हणजे वाणी किंवा भाषा. अशा वाणीचे एक तप असते आणि ज्ञानदेवांनी स्वतःबद्दल सांगताना ज्ञानेश्वरीत असं सांगितलं आहे की माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. आता माऊलींनी एवढ्या प्रकारचं हे वाचिक तप केलेलं आहे आणि त्याचमुळे ते असं सांगतात की ह्या तपाच्या पुण्याईनीच मला गीतेसारख्या या भगवंताच्या मुखातून आलेल्या एवढ्या मोठ्या ग्रंथाचं भावार्थ सांगण्याची माझ्या वाणीला एक प्रकारचे सामर्थ्य अर्थातच गुरुकृपेने मिळालेले आहे. एवढा मोठा ह्या वाचिक तपाचा आपल्या आयुष्यात महत्त्वाचा भाग आहे. तपाचा हेतू शरीरशुद्धीचा असतो. भाषा शुद्ध बोलण्याचा अभ्यास करण्याबरोबरच ती कोणाला त्रास देणार नाही, शब्द कोणाचे अंतःकरण दुखवणार नाहीत, अशी अत्यंत मृदू मधुर असावी.
तसेच सर्वदा नम्र वाचे वदावे, म्हणजे बोलणे नम्रपणाचे असावे, जेणेकरून ऐकणाऱ्याचे मन शांत होईल. पण बोलणे केवळ गोड व नम्र असावे एवढेच नाही, तर ते सत्य आणि दुसऱ्याचे हित करणारे सुद्धा हवे. म्हणूनच सत्यम वद प्रियम वद असे म्हणतात. अशा वाणीतून जे विचार येतात, जे व्यक्त होतात, ते ज्या मनातून येतात त्या मनाची सुद्धा वाचेबरोबरच शुद्धी होत असते किंवा त्या शुद्धीचं आपल्याला प्रचिती येते. आपले बोलणे अहंकारयुक्त, दर्पोक्तीचे, दुसऱ्याला हीन लेखणारे नसावे. ते अनुभवाचे असावे, कारण असे अनुभवाचे बोल ऐकताना ऐकणाऱ्याला संतोष होतो. त्याचा हितकर परिणाम म्हणून त्याप्रमाणे ऐकणारा आपले आचरण बदलू शकतो किंवा वागू शकतो. अशी आपली वाणी परिणामकारक असावी, असे ज्ञानदेव म्हणतात. अशा वाणीचं ज्ञानदेवाने फार सुरेखच वर्णन केलेलं आहे. जैसी अमृताची सुरसरी, तै प्राणातेही अमर करी, स्नाने पाप ताप वारी आणि गोडी ही दे. आता इतकंच नाही, तर ते पुढे असेही सांगतात की भाषा ऐकून आपलं अज्ञानसुद्धा जाईल. ज्याप्रमाणे अमृताचा वीट येत नाही, त्याप्रमाणे त्या व्यक्तीचे बोलण्याचा, ऐकण्याचा, इतरांना ऐकण्याचा कधीच कंटाळा वाटत नाही. आपल्याला माहिती आहे की अध्यात्माचे विचार ऐकताना, म्हणजे एखादं प्रवचन ऐकायला गेल्यावर किंवा कीर्तन ऐकायला गेल्यावर लोकांना कंटाळा येतो किंवा नुसता कंटाळा येत नाही, तर तिथे त्यांना झोपसुद्धा येते. असो, शिवाय उपदेशाप्रमाणे आचरण केल्यास श्रोत्यांना स्वरूपाचा लाभ होईल. अशा प्रकारचे गोड, हितकारक व मनाला प्रसन्न करणारे, कानाला संतोष देणारे बोलणारा नेहमीच जगमित्र असतो. आणि म्हणूनच समर्थ असं सांगतात की जगा माझी जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. म्हणजे जो गोड बोलणारा आहे तो जगाचा मित्र असतो. ज्याप्रमाणे वसंत ऋतूत कोकिळेचे गाणे ऐकणे आनंददायी व मनाला प्रसन्न करणारे, कानाला संतोष देणारे असते, त्याप्रमाणे याचे बोलणे नेहमीच संतोषदायक, अर्थात त्याबरोबर हितकारक सुद्धा असतेच. इतर वेळी वेदांचे पठण, श्रुती, पुराण इत्यादीचे वाचन व नामजप करावा. इतर वेळी म्हणजे आपल्याला कोणाशी जेव्हा बोलायचं नसतं आणि जो आपल्याकडे रिकामा वेळ असतो, त्या वेळात काय करावं ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. तसेच या ग्रंथाचे अध्ययन व अध्यापन करावे. सदा सर्वदा नम्र वाचे वदावे, किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, अशा प्रकारे चर्चा कराव्यात. समर्थ सांगतात, सदा रामनामे वदे नित्य वाचा. आपल्या तोंडाने कधीही कठोर बोलू नये. अपशब्द उच्चारण अथवा मिथ्या भाषण करू नये. दुसऱ्याचे अंतःकरण दुखावेल असे बोलू नये, कारण त्यामुळेच हृदयस्थ देवाला सुद्धा दुखवले जाते. कोणाची निंदा करू नये, कारण निंदा करणे हे फार मोठे पाप आहे असे म्हटले जाते. तसेच वृथा भाषण सुद्धा करू नये. शृंगारिक अथवा वायफळ बडबड करू नये. आपले बोलणे कठोर, वृक्ष, चुगली करणारे, दुसऱ्याचा अपमान करणारे अशा प्रकारचे असू नये. तसेच आपल्या बोलण्याने कोणाचे अहित होणार नाही, याची सुद्धा आपण दक्षता घ्यायला लागते. ज्ञानदेवांनी वाङ्मयीन तपाची व्याख्या पुढील एका ओवीत केली आहे. ते म्हणतात, ना तरी एकाचे नाव, तेची शैव का वैष्णव, वाचे वसे ते वाग्भव, तप जाणावे. आणि एक सुंदर सुभाषित आहे की जनाशी सदा गोड शब्दे वदावे, कदा क्लिष्ट दुर्बोध ते कधी नसावे, रुचे तेन द्यावे परी सत्य नित्य, नका रंजनासाठी बोलू असत्य. भगवंतांनी ही सर्व गोष्ट किंवा हा सर्व उपदेश अर्जुनाला इथे केलेला आहे. इथे आपण थांबूया. यानंतर भगवंत मानसिक तपाचे महत्त्व 16व्या श्लोकात सांगत आहेत. श्लोक 16 पाहूया. मनःप्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. अर्थ, मनाची प्रसन्नता राखणे, सौम्यता धारण करणे, मौन धारण करणे
आत्मनिग्रह आणि आत्मशुद्धी करणे या सर्वांना मानसिक तप असे म्हणतात. विवरण: मनाची प्रसन्नता म्हणजे मनःप्रसाद, सौम्यत्व म्हणजे मनाचा मृदूपणा, शांतता, मौन म्हणजे संयमित भाषण किंवा आवश्यक तेवढेच बोलणे किंवा अजिबात न बोलणे, आत्मविनिग्रह मनावर विशेष तऱ्हेने ताबा ठेवणे, भावसंशुद्धी मनात येणारे भाव पूर्णपणे शुद्ध करणे. माणसाला कोणत्याही प्रकारची परिस्थिती प्राप्त झाली तरी त्याने आपले मन नेहमीच प्रसन्न ठेवावे. तसेच मनाची मृदुता किंवा शांतपणा नेहमी स्थिर ठेवावा. मनात क्रूर भाव उत्पन्न होऊ देऊ नयेत. मनोनिग्रह, इंद्रियनिग्रह व आत्मसंयम करावा. आपल्या सर्व शक्ती आपल्या स्वाधीन ठेवाव्यात व अंतःकरणाची पवित्रता चांगल्या प्रकारे राखावी. मौन धारण करावे. अशा प्रकारचे जे तप आहे ते मानसिक तप आहे असे भगवंत सांगत आहेत. आता मौन धारण करण्याने आपल्यामध्ये वाणीचा दोष उत्पन्न होत नाही आणि वाणीच्या अनाठायी उपयोगाने होणारे दुष्परिणाम टळतात. तसेच शक्तीचा व्यर्थ व्ययसुद्धा होत नाही. आपल्या बोलण्याने आपली शक्ती खूपच खर्च होते, म्हणून आपण वाणीचा संयम केला तर लाभच होतो. मौन धारण करणे हे एक प्रबल योग साधन आहे. यामुळे मनस्ताप नाहीसा होतो. पण मौन धारण करणे म्हणजे अजिबात न बोलणे हा एक जसा अर्थ आहे, तसेच आवश्यक व उचित संभाषण करणे असाही एक अर्थ आहे. माणसाने जर संपूर्ण मौन धारण केले तर आपले म्हणणे इतरांना सांगण्यासाठी त्यांना खाणाखुणा कराव्या लागतात. त्या इतरांना कळायला सुद्धा अवघड जाते आणि त्या कळल्या नाहीत तर मग मनाची चिडचिडसुद्धा होते. खाणाखुणा करण्यात बोलण्यापेक्षा जास्त शक्ती खर्च पडते. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणून मौन म्हणजे मुनीचे असते ते मौन. आपण 5व्या अध्यायात पाहिलेलं आहे की भगवंतांनी सांगितलंय की वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. दुःखाने उद्विग्न न होणे, सुखाची लालसा नसणे, भावना, भय, क्रोध सोडून देणे, कोणत्याही प्रसंगाला सिद्ध राहणे म्हणजे त्या प्रसंगाशी आपल्याला वेळप्रसंगी 2 हात करण्याची आपली ताकद वाढवणे, संयमित भाषण करणे, हे गुण मनाला शिकवून त्याचे आचरण करणे आणि हेच मुनीचे मौन आहे. मनातील विचार कष्टाशिवाय मुखावाटे भाषेच्या रूपाने बाहेर येतो व तो इतरांना समजतो. त्याऐवजी खाणाखुणा केल्या तर आपल्याला जास्त कष्ट होतात. म्हणून समाजात राहणाऱ्याने अजिबात न बोलण्याचे किंवा मौन अशा न बोलण्याचे असे मौन पत्करू नये. आत्मनिग्रह, भावसंशुद्धी, स्वतःवर ताबा ठेवणे तो आपल्या प्रत्येक कृतीत असायला हवा. भावाची पूर्ण शुद्धी म्हणजे मनात चुकून सुद्धा वाईट विचार येऊ न देणे. कित्येक वेळा आपण विचाराप्रमाणे कृती करत नाही, म्हणजे वाईट किंवा विचार आला तर तसं आपण लगेच वाईट कृत्य करत नाही. म्हणजे एखाद्याला आपल्याला कधीतरी चिडलं मनात की मारावंसं वाटतं, पण प्रत्यक्षात आपण तसं कधीही करत नाही. कारण तसे न करण्याचे संस्कार आपल्या मनावर पहिल्यापासून झालेले असतात. पण मनात जरासं सुद्धा वाईट विचार येणे हे सुद्धा योग्य नाही असे भगवंत इथे सांगत आहेत. म्हणून भावशुद्धी फार महत्त्वाची आहे. असे सर्व मिळून मानसतप होते. दुसऱ्या अध्यायात दिलेली स्थितप्रज्ञाची लक्षणे या श्लोकाशी मिळती जुळती आहेत हे आपण लक्षात घ्यावे आणि इथे आपण थांबूया. श्लोक 17. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. अर्थ: फलभोगाची आसक्ती न धरणाऱ्या योगावलंबी साधकाकडून उत्तम श्रद्धेने जे या 3 प्रकारचे तप केले जाते त्याला सात्विक तप असे म्हणतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: वर सांगितलेली म्हणजे शारीरिक, वाचिक व मानसिक तप सात्विक, राजस व तामस भेदाने त्रिविध प्रकारची होतात. यापैकी सात्विक तपाचे वर्णन या श्लोकात केले आहे. परमश्रद्धेने जे तप केले जाते, ज्यात फलाच्या उपभोगाची इच्छा नसते, दंभाचा लवलेशही नसतो, मान सन्मानाची अपेक्षा नसते,
स्वतःला व इतरांना पीडा होणार नाही, तर सर्वांचे कल्याणच ज्याने होईल, अशा प्रकारचे परमोच्च तप ते सात्विक तप आहे. काया वाचा आणि मनाने तप आचरताना योग बुद्धी तर हवीच, समत्व चित्ताचे आणि तेची सार जाण योगाचे, असं ज्ञानदेवांनी आपल्याला दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. अशी चित्ताची समत्व स्थिती आंतरिक शांतीने येते. बाहेर सर्वत्र समदर्शन होते. म्हणून काया वाचा मनाने आंतरिक शांती व समदर्शन हे अभिव्यक्त व्हायला लागते. कोणत्याही फळाची आशा असेल तर तपाला हेतू चिकटतो, ते तप सात्विक होत नाही. आपल्या अवतीभोवती असलेले व्यापारी, राजकारणी व इतर अनेक लोक श्रद्धापूर्वक तपाचे आचरण करताना दिसतात, पण त्यांचा हेतू समता नसतो. तसेच ते अहंकारातून व स्वार्थातून बाहेरही पडलेले नसतात. अशाचे तप सात्विक असू शकत नाही. सात्विक तपाने अहमचे काठिण्य विरघळून जाते व एकात्मतेचा अनुभव येतो, आणि यासाठीच सात्विक तपाचे आचरण करावे असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. आणि पुढील 2 श्लोकात राजस आणि तामस तप कसे असते ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 18 आणि 19 मध्ये भगवंत अनुक्रमे राजस आणि तामस तप कशा प्रकारचे असते ते सांगतायत. सुरुवातीला आपण श्लोक 18 पाहूया. श्लोक 18. सत्कारमान पूजार्थं तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसे चलमध्रुवम. अर्थ, आपला सत्कार व्हावा, आपणास मान मिळावा, आपली पूजा व्हावी म्हणून किंवा दंभाने जे तप केले जाते त्या चंचल अस्थिर तपाला राजस तप असे म्हणतात. विवरण. लोकांनी आपला तपस्वी म्हणून सत्कार करावा, समाजात मान मिळावा, लोकांकडून पूजा व्हावी म्हणून दांभिकपणे काही लोक तप करतात. ते तप अस्थिर असते, कारण ते फक्त लोकांसमोर तपाचा देखावा करण्यासाठी केलेले असते. लोक नसतील तर ते लोक ते तप करत नाहीत. चल म्हणजे कामचलाऊ असते. शिवाय असे तप करताना त्यांचे मनात भोगाची वासना जबरदस्त असते. तपापासून जे विविध भोग प्राप्त होतील ते भोगून आपण सुखी होऊ असेही त्यांना वाटत असते. या व्यक्ती स्वतःचा बडेजाव मिरवतात. ते तप स्वतःसाठी, स्वतःचा मोठेपणा, मान सत्कार यासाठी असते, आणि तसे झाले नाही तर ते लोक तप मध्ये सोडून देतात. म्हणजे त्यांचे तप त्यांच्या मनाप्रमाणे अस्थिर आणि चंचल असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करताना जर लोकांनी त्यांना मान दिला नाही, लोकांनी त्यांना मोठं म्हटलं नाही, किंवा अनेक लोक त्यांच्या अवतीभोवती जर गोळा झाले नाहीत, तर त्यांना ते तप करण्यात किंवा ती गोष्ट करण्यात अजिबात स्वारस्य नसते, आणि मग त्या अशा गोष्टी सोडूनही देतात. आणि वर म्हणतात की आम्ही लोकांसाठी एवढं करतो, पण लोकांना ह्याचं काहीच नाही, तर कशाला मी करू, तर म्हणून ते सोडूनच देऊन टाकतात. मात्र काही वेळा अशा तपातून लोककल्याणाचे कार्यसुद्धा कधी कधी साधते. ही माणसे स्वतःचा मोठेपणा दाखविण्यासाठी अनेक सामाजिक कार्यात सुद्धा भाग घेतात. त्यातून लोककार्य होऊ शकते, पण ते समाज मनाशी जोडले जात नाहीत. तसेच त्यांचा श्रद्धा विषय ईश्वर नसतो, त्यामुळेच मनाची स्थिरताही नसते. असे हे लोक केवळ स्वतःसाठीच कोणतीही गोष्ट करताना दिसतात. मग ते तप का असेना, पण हे असेच त्यांचे वागणे असते. यानंतर पुढील म्हणजे 19व्या श्लोकात भगवंत तामस तप म्हणजे काय ते आपल्याला सांगत आहेत. श्लोक 19 पाहू. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. अर्थ, तामस वृत्तीचे लोक सुद्धा तप करतात. मूर्खपणाचे, हट्टाने केलेले, स्वतःलाच पीडा करून घेणारे आणि दुसऱ्याची हानी करणारे असे तप हे तामस तप होय. विवरण. जे मूर्खपणाने, दुराग्रहाने केले जाते, यामध्ये तप करणाऱ्याला तर पीडा होतेच, पण ते पाहणाऱ्याला सुद्धा कष्ट होतात. यामध्ये कोणाच्याच हिताचा विचार केलेला नसतो. यामध्ये देहाबरोबरच मनाला सुद्धा यातना होतात.
आणि केवळ दुसऱ्याचा नाश करण्याच्या हेतूने अशा प्रकारचे तप ते लोक करतात. शरीराला पीडा देणारे अनेक प्रकार यात केले जातात. यामध्ये पंचाग्नी साधन हे सुद्धा असेच आहे. म्हणजे सूर्य डोक्यावर अगदी मध्यान्नी आलेला असताना स्वतःभोवती चारी बाजूनी अग्नी पेटून त्यात उभे राहणे, एक हात वर करून किंवा एका पायावर उभे राहून काट्यावर बसून काही न खाता पिता अंगाला विशिष्ट ठिकाणी शस्त्राने टोचून घेऊन गालातून किंवा जिभेतून शस्त्र आरपार घालणे, मानेला गळ टोचणे, अशी अनेक क्लेशकारक पद्धतींचा हे लोक अवलंब करून तप करतात. ही सर्व तामसी तपे आहेत. आता बघा, हे ऐकताना सुद्धा आपल्याला कसं तरी होतं, अंगावर काटा येतो. नुसती मनात आपण कल्पना जरी केली ह्या गोष्टींची तरी आपल्याला त्रास होतो. तसेच काही लोक मद्य, मांस अथवा मैथून यातूनही काही अघोरी कृती करून साधना करतात. अशा तपामुळे काही काळ लोकांमध्ये आदराची भावना सुद्धा उत्पन्न होते, पण आध्यात्मिक लाभ मात्र कधीच होत नाही. काही लोकांना यातून अघोरी विद्यासुद्धा प्राप्त होते, पण जारण मारण अशा कर्मांनी ते इतरांना पीडा देण्यासाठीच त्याचा उपयोग करतात. अर्थातच अशा तपांनी मिळवलेली विद्या इतरांना हानिकारक तर असतेच, पण ती स्वतःचा सुद्धा नाश करून घेणारी असते. ज्ञानदेवांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे की अगदी शिखरोनी सुटला धोंडा, आपण फुटोनी होय खंड खंडा. म्हणजे तो शिखरावरून सुटलेला जो धोंडा असतो तो गडगडत गडगडत खाली येतो तेव्हा त्याचे अनेक तुकडे होतात. पण ते तुकडे होत असताना किंवा तो गडगडत येत असताना रस्त्यात वाटेमध्ये जे कोणी येतं त्याचा सुद्धा ते नाश करतं. आणि अशाच प्रकारचे ह्या तपाचं वर्णन इथे ज्ञानदेवांनी किंवा भगवंतांनी केलेलं आहे. दुसऱ्याचा नाश करण्यासाठी अनेक लोक तपश्चर्या करतात. जयद्रथाने पांडवांच्या नाशासाठी तप केले होते, तर अंबेने भीष्माचार्यांच्यावर सूड उगवण्यासाठी तप केले होते. अर्थातच हे तप तामसच तप आहे. वरीलप्रमाणे 3 प्रकारच्या तपाचा विचार भगवंताने सांगितला. तपाने सर्व प्रकारचा उत्कर्ष होतो, सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. सामाजिकदृष्ट्या विचार केला तर ब्राह्मणाचे तप हे ज्ञान आहे, क्षत्रियांचे तप हे प्रजेचे रक्षण करणे आहे, आणि वैश्याचे व्यापार व्यवहार व शूद्राचे तप परिचर्या करणे आहे. जे जे दुर्घट आहे ते ते तपाने प्राप्त होते. सर्व प्रकारची विद्या तपाने साध्य होते. त्याचप्रमाणे सर्व कला तपानेच साध्य होतात. यामध्ये तप म्हणजे सातत्याने प्रयत्न करणे किंवा आपल्या भाषेत रियाज करणे किंवा अभ्यास करणे असं आहे. महापातकी किंवा दुराचारी लोकसुद्धा तपाने त्या त्या पापातून मुक्त होतात. अर्थात अशा तपाचा प्रभाव बाल्याकोळी पापमुक्त झाला, ध्रुव बाळाने आढळ पद मिळवले. अर्थात ह्या दोघांचेही तप सात्विक होते, हे आपण इथे नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे. तप करताना ते फार विचारपूर्वक करायला हवे असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. यानंतर भगवंतांनी दान करण्याचे जे 3 प्रकार आहेत ते पुढील 3 श्लोकात सांगितलेले आहेत. त्यापैकी पहिला श्लोक जो आहे तो 20वा श्लोक आहे. तो असा आहे की दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. अर्थ, दान करणे आपले कर्तव्य आहे अशा बुद्धीने योग्य स्थल, काल व पात्र यांचा विचार करून उपकार न करणाऱ्यास जे म्हणजे आपला उपकार परत न करणाऱ्यास जे दान देतात ते सात्विक दान होय. विवरण: दानाचा हेतू सामाजिक तोल राखणे हा आहे. आर्थिक विषमता अनेक कारणांनी निर्माण होते, ती दूर करून समता निर्माण करणे हा दानाचा मुख्य हेतू आहे आणि तो असायलाही पाहिजे. या आर्थिक विषमतेबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, अधिकार या बाबतीतही ही विषमता आपल्याला समाजात अनेक वेळी अनेक काळी दिसून आलेली आहे. तर काही विषमता नैसर्गिकच असते आणि त्याला मात्र कोणीच जबाबदार नसते. जसा काळा किंवा गोरा रंग, आंधळा डोळस, कुरूप सुंदर, मंदबुद्धी बुद्धिमान, अशी विषमता सुद्धा
माणसात भेद निर्माण करते. या व अशा प्रकारच्या विषमता दूर करण्याचे काम दानानेच होऊ शकते असे भगवंत सांगत आहेत. मात्र दान कोणाला द्यावे याबाबत या श्लोकात मार्गदर्शन केले आहे. मुख्य म्हणजे ते दान सात्विक पाहिजे आणि द्यायलाच हवे, ते माझे कर्तव्य आहे या भावनेतून जे दान दिले जाते ते सात्विक असते. शिवाय आपल्यावर ज्याने उपकार केले आहेत अशा व्यक्तीला दान देणे योग्य नसते, कारण तिथे परतफेडीची भावना असते, तो सौदा होतो. पण आपल्यावर ज्याने कधीच उपकार केलेले नाहीत किंवा भविष्यात तो तसे आपल्या बाबतीत करण्याची शक्यता सुद्धा नाही, अशा व्यक्तीला दान द्यावे. तसेच दान देताना देश, काल व पात्रता यांचा सुद्धा विचार करायला हवा. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी दान द्यावे. काल म्हणजे थंडी, पावसाला, उन्हाळा या 3 ऋतूंचा विचार करून सुद्धा दान द्यायला पाहिजे. तसेच ज्याला आपण दान देतो त्याची पात्रता सुद्धा लक्षात घ्यायला हवी. भुकेल्याला खाऊ घालणे, पुरुषार्थाला पाणी देणे हे सर्व सात्विकच दान आहे. आणि ह्याला म्हणजे भुकेल्याला खाऊ घालण्यात आणि पुरुषार्थाला पाणी देण्यात मात्र योग्यता, देश, काल यांचा विचार करण्याची अजिबातच गरज नसते. ते कधीही, कुठेही, कोणीही आणि कोणालाही देऊ शकते. याशिवाय नेत्रदान, रक्तदान, अवयवदान ही सर्वश्रेष्ठ दाने आहेत. येथे देश, काल, परिस्थिती पाहण्याची गरज नाही. हे कोणत्याही गरजू व्यक्तीला द्यावे. याने माणसातील प्रेम, दया इत्यादी गुणांची वृद्धी होते. तसेच अपंग, अंध यांना केव्हाही मदतच करावी. त्यांच्याशी प्रेमाने बोलावे, वागावे. देश व काळ पाहायला इथे त्या गोष्टींची गरज नाही आणि हे मात्र आपण लक्षात घेतले पाहिजे. अर्थात जेथे पाऊस नाही तेथे विहीर खणावी, तलाव बांधणे गरजेचे आहे. खेडेगावात शाळा, दवाखाना बांधणे ही सर्व कामे सात्विक दानातच समाविष्ट आहेत. तसेच आपल्यासाठी लोकांनी काय दिले किंवा काय केले याचा विचार करू नये. सात्विक दानाने आहे रे आणि नाही रे यांच्यातील अंतर कमी होते व एकमेकात वैर निर्माण होत नाही. दानाने समाजाची एकत्वाची भावना दृढ होते, कारण दानाने आर्थिक समता आणि हृदयाची समता निर्माण होते. पूर्वीच्या काळी राजे लोक यज्ञाचे वेळी विविध संपत्तीचे, वस्तूंचे दान करीत असत. आजही सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टीसाठी दान देत असतात. जसे शाळा, दवाखाने, विद्यार्थ्यांची फी, शिक्षण साहित्य, गणवेश इत्यादी गोष्टी मोफत पुरवून शिक्षण सुरू ठेवतात किंवा शिक्षणाचा प्रसार करतात. अर्थातच ही सर्व सात्विक दानेच आहेत. इथे एक गोष्ट मुद्दाम आवर्जून सांगते की पुण्यात एक संस्था आहे आणि ती विद्यार्थ्यांना मदत करते म्हणजे ज्या लोकांना आपल्याला विद्यार्थ्यांना मदत करायची आहे त्यांच्याकडनं ते लोक देणगी घेतात, कॅश किंवा चेकच्या रूपाने, आणि गरजू विद्यार्थ्यांना ते पैसे ते देतात. आणि अशा प्रकारचं हे जे कार्य आहे हे अनेक वर्ष त्यांचं चालू आहे. मुद्दाम संस्थेचं नाव सांगत नाही आहे, कारण लोकांना इथे असं वाटेल की मी त्या संस्थेचा प्रचार करते आहे. आणि तुम्हाला आवर्जून सांगते की माझ्या शेजारी ज्या सहस्रबुद्धे म्हणून राहायच्या, म्हणजे अजूनही त्या आहेत, तर त्या अशा प्रकारचं दान देतात. आणि त्यांनी अशा प्रकारे 2 विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. अर्थातच ह्या विद्यार्थ्यांची नावं आपल्याला नंतर कळतात, पण त्यांच्याशी आपला वारंवार संबंध येत नाही. ती मुलं शिकून मोठी होतात आणि जो देणारा आहे त्याला त्याबद्दल फक्त आनंद मिळतो. असं हे जे दान आहे हे सात्विक दान आहे असं आपण निश्चितपणे समजावं. इथे आपण थांबूया.